नमस्कार मित्रांनो, मी अक्षय ढगे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बोलायचं आहे की मोबाईल फोनविषयी मी माहिती देतो आहे मित्रांनो. मोबाईल फोनविषयी हे असे मुद्दे आहेत मित्रांनो. आपण मोबाईलचा वापर कसा केला पाहिजे प्रत्येकाला माहिती आहे बरोबर. तर तुम्ही मोबाईलचा वापर करा, ते चांगलं पण आहे मित्रांनो. जास्त वापर केला ते पण नुकसान आहे. कोणतीही गोष्ट आपण प्रमाणाच्या बाहेर करतो तर ती हानिकारक असते मित्रांनो. तर काय असे पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगतो आहे मोबाईलविषयी. पहिली बात आहे, मोबाईल खिशामध्ये ठेवू नये. का? कारण तिथं आपलं हृदय आहे बरोबर, आणि मोबाईलमध्ये भरपूर व्हायरस असतात. दुसरी बात आहे मित्रांनो, जेव्हा आपण आराम करतो तर मोबाईल स्वतःपासून लांब ठेवायचा. आणि तिसरी बात आहे मित्रांनो, गाडीवर असताना कुठेही तर तुम्ही इमर्जन्सी असलं तर आपण कॉर्डवर तुम्ही हेडफोनवर तुम्ही बात करू शकता. आणि चौथी बात आहे मित्रांनो, मोबाईल चार्जिंगला लावला आहे, कोणाचा फोन आला आहे बरोबर, तर फोन तुम्ही हे करा मित्रांनो, चार्जिंगचं बटन बंद करा, तेव्हा बात करा. कारण काही काही ठिकाणी भरपूर अशा घटना घडतात की मोबाईलवर भरपूर घटना आहेत, न्यूजला येतात की चार्जिंगला लावलं आपण कोणासंग बात केली आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, विजाचे आहे, म्हणजे भरपूर अशा काही गोष्टी असतात मित्रांनो. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. बस मला तुमच्या संग जे शेअर करायचं होतं, मी मनमोकळं तुमच्यासोबत बोलतो आहे मित्रांनो. तर अशा काही गोष्टी आहेत की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. मी पण माझी काळजी घेतो मित्रांनो, तुम्ही पण घ्या. आणि हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हे जे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. मोबाईल खिशामध्ये ठेवू नका, कारण तुम्हाला माहिती आहे हृदय असतं आपलं बरोबर. आणि मोबाईलचं कनेक्शन तुम्हाला माहिती आहे वरतून आहे बरोबर. दुसरी बात आहे पहिली बात आहे मित्रांनो, मोबाईलचा वापर आपण डोळ्यांसाठी जास्त करत असून तर डोळ्यांचं ते ॲप असतात बरोबर मित्रांनो, ते ॲप चालू करा, आय सपोर्टर. दुसरी बात आहे, मोबाईल खिशामध्ये ठेवायचं नाही आहे. तिसरी बात आहे मित्रांनो, जेव्हा आपण आराम करतो तेव्हा मोबाईल आपल्यापासून लांब ठेवायचा आहे बरोबर. चार्जिंगला लावता वेळेस अशा भरपूर काही गोष्टी असतात मित्रांनो. मोबाईलमुळं चांगलं पण होतं आणि कधी कधी काही घटना घडतात मित्रांनो. तर घ्या मग तुम्ही तुमची काळजी, मी पण माझी काळजी घेतो. नमस्कार मित्रांनो, बाय, शुभरात्री.